नमस्कार, टाइम्स 9 न्यूज नेटवर्कमध्ये मी नौशाद मुलानी आपलं स्वागत करतो। अकलूज सार्वत्रिक निवडणूक 2025। खरं सांगायला गेलं तर अकलूजमध्ये निवडणुकीची नगरपरिषदेची निवडणुकीची रणधुमाळी मात्र जोरात वाजू लागलेली आहे। याच अनुषंगाने अकलूज नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सिद्धार्थ नामदेव गायकवाड उर्फ गरीबदास हे आपल्याबरोबर आहेत। यांनी प्रभाग 10 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। नक्की या प्रभागातून यांना कसा प्रतिसाद आहे, या प्रभागातून त्यांच्या नावाची पसंती आहेत का, आणि जर असेल ते जर निवडून आले तर नक्की या प्रभागातून ते काय काय सुखसुविधा या नागरिकांना देणार आहेत, हेच आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर गरीबदास नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, आपण प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला। मी राष्ट्रवादी अजित पवार गट धवलशे मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि धवलदादांनी मला उमेदवारी दिलेली आहे। मी 10 मधनं मला उमेदवारी मिळलेला आहे। माझं चिन्ह आहे घड्याळ। एकंदरीत तुम्ही या प्रभाग 10 साठी काय तुमचं विजन काय? मी पहिलं लोकांची समस्या तिथल्या जाणून घेतल्या की संडास नाही ते, पुन्हा लोकांना घरकुल नाही ते, घरकुलची एक माणूस मागते ते, अधिक जे आपला गहाणवाडा आहे ते आम्हाला तर जनतेनं तिथल्या निवडून दिलं तर 100% त्या वड्याचं सिमेंट कॉन्क्रीटच्या ह्याच्यामध्ये केलं जाईल, त्यात काय वाद होणार नाही। आणि आता शौचालयाचं बोलला तुम्ही, शौचालयाचं कशा पद्धतीने? शौचालय जसं मुंबई पुण्याला शौचालय आहे ते प्रत्येक संडासामध्ये लाईट राहणार, नळ राहणार, एकदम स्वच्छ आणि सुंदर सारखी राहणार। तिथं रोज एक आता नाव घ्यायचं म्हणल्यावर बंगी म्हणल्यावर ते लोक म्हणणार, पण 2 शौचालयवाले तिथं, एक लेडीज आणि एक जेंट्स रोज तिथं शौचालय साफसफाई करायला येणार, ह्यात काय वाद नाही। कर्मचारी तुम्ही साफसफाईला लावणार? ती जी नगर परिषदेची आहे तिथं आम्ही स्वतः लक्ष घालून ते काम करून घेणार आहे। समजा आता तुम्ही नगरसेवक झालाच, या प्रभागामधून तुम्हाला आशीर्वाद जर भेटलाच तर आणखीन तुमचं विजन काय असेल? फक्त शौचालयाचं आणि घरकुल त्याच्या व्यतिरिक्त काय असेल? नाही, लहान मुलांसाठी तिथं आम्ही नगर परिषदेतर्फे शाळा बांधून देणार। पुन्हा जी शासनाच्या काय जी स्कीम असलेली ती सोलर म्हणा, गरिबांना सोलर मिळवून देणार। महिलांसाठी शिलाई मिशनाचं असू द्या, पुन्हा काय कापडाचं बाकीचं काय बारीक चिरीक उद्योग असू द्या। आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळाली। या अगोदर जशी नगर परिषदेची रणधुमाळी चालू झाली त्यावेळेस तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाबरोबर होता, आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये, हे तुटुंबी भूमिका तुमची कशासाठी? काय झालं, मी वयाच्या 16 वर्षापासून काम करतोय। डोक्यावर मी घड्याळ 25 ते 30 वर्षापूर्वी काढलेलं होतं, पण सच्च्या कार्यकर्त्याला किंमत नाही। घरचं खाऊन मी प्रचार करत होतो। कोणाचा? पहिला मोहिते पाटलांचा। त्याच्यामुळं स्वच्छ कार्यकर्त्याला किंमत नाही। जी दगल आहे ना चाड्या लावणारी, त्यांना तीच पसंत, त्यांना तीच चालते ती। काय तुमची खंत काय, नक्की खतखत काय? आमच्या टाइम्सच्या प्रेक्षकांना डायरेक्ट बोलून टाका। आता इतक्या वर्षी झालं ग्रामपंचायत होते तरी अकलूजचा काही विकास झालेला नाही। गलीबोळीनं सगळीकडे गेलो तर संडासं नाही ते, गटऱ्या नाही त्या, खाट्यातनं लोकांना पाणी काढायला लागतंय। इतकी तरमळीनं लोक आम्ही प्रचार करायला गेलो तर लोक शिव्या देते ती, बोलते ती की आताची जी नेंबर लोक आहेत ते ह्यांना घालवून दुसरी जी कोण आहे ते त्यांना आम्ही 100% चान्स देणार। यंदाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत परिवर्तन होईल, 100% परिवर्तन होईल आणि 1 नंबरला घड्याळ राहणार, त्यात काय वाद नाही। 27चे 27 घड्याळीचे नगरसेवक येणार, 1 नगर अध्यक्ष आणि 26 नगरसेवक, ह्यात काय वाद नाही। आपण 10 नंबर प्रभागातील जनतेला काय आव्हान कराल आमच्या माध्यमातून? तिथल्या जनतेने मला निवडून देतीलच, त्यात काय वाद नाही, पण त्यांची जी काय समस्या असतील मी डायरेक्ट माझ्या माता माऊलींच्या घरी जाणार। मामा दादा काय काम असलं तर सांगा, डायरेक्ट नगर परिषदेला नेऊन त्यांचं डायरेक्ट काम करून घेणार। मी काय असा बाकी सगळं आश्वासन देणार नाही, काम करून घेणारा माणूस आहे मी। मला सांगा, त्याच प्रभाग 10 मधील जनतेनं जर तुम्हाला सांगितलं
या अगोदर तुम्ही या पक्षात होता, आता त्या पक्षात आहे, आम्ही तुम्हाला कुठल्या पक्षाचा म्हणून माणूस म्हणून तुम्हाला उमेदवारी दिली, मतदान करायचं का पक्षाचा माणूस म्हणून तुम्हाला मतदान करायचं? आता मोठे मोठे नेते ह्या पक्षातनं त्या पक्षात जाते ते, मग आमच्यासारख्या बारक्या चिरक्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? किती वर्षे थांबत राहायचं? आता तुम्ही म्हणालात की याच ग्रामपंचायतच्या काळामध्ये जो काय विकास झाला असेल नसेल ते मोहिते पाटलांनी केलं, असं तुमचं म्हणणं आहे की मोहिते पाटलांनी केलं नाही. ज्या मोहिते पाटलाच्या राष्ट्रवादीकडून तुम्हाला उमेदवारी मिळाली ते देखील मोहिते पाटीलच आहेत की? असलं तरी पण ज्या मापातला काय विकास आहे, आज रोडनं सगळीकडे गेलो तर मुताऱ्या नाही, त्या शौचालय नाहीत, महिला म्हणते ते काय लोकांना म्हणते ते लघवीला जायचं. आता माता माझ्या माऊली जायत्या नावं घ्यायचं म्हणले तर कुठं जायचं? गडी काय कुठं बी जागा दिसलं तर माणूस करत. माझ्या माता माऊलीनं काय करायचं? तर आमचं घड्याळाला तर निवडून दिलं तर अकलूजमध्ये बऱ्याच ठिकाणी शौचालय बांधून देणार नगर परिषदेच्या मार्फत, आणि प्रत्येक चौकाचौकाने ही जेंट्ससाठी मुतारीची सोयी 100% करणार, त्यात काय वाद नाही. एकंदरीत 3 डिसेंबरला गुलाल नक्की कोण असेल? गुलाल राष्ट्रवादीचाच होणार आहे गाड्याळाचा, त्यात काय वाद नाही. आता लोक कटाळलेले ते फिरशे म्हणते ते आपलं दादांचं घड्याळ. तर मित्रांनो, हे होते सिद्धार्थ नामदेव गायकवाड उर्फ गरीबदास यांची खंत यांनी सांगून टाकलेली आहे. आणि येणाऱ्या 3 तारखेला मात्र घड्याळाचाच गुलाल हा सार्वत्रिक होईल. एकंदरीत यांच्याकडून असं बोलण्यात आलेलं आहे की त्यांनी जर या प्रभागातून त्यांना आशीर्वाद भेटला आणि त्या प्रभागातून जर ते निवडून जर आले तर पहिल्यात सर्वात अगोदर ते शौचालयाचं काम करते, कारण त्यांनी शौचालयावरती जास्त भर दिलेले. या अकलूजमध्ये शौचालय आणि मुतारीची कमी असल्यामुळं केवळ यांची खतखत आहे. आणि या खतखतूनमधून ते असं बोलत आहेत की इनडायरेक्टली आम्ही सांगतो की गरीबदास हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे आहेत आणि या प्रभागाचं नक्कीच ते नंदनवन करतील. टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्कसाठी मी नौशाद मोलानी, अकलूज.